त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील COEP टेक युनिव्हर्सिटीमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। विद्यार्थिनींना रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढल्याची माहिती आहे आणि आक्षेपार्ह फोटो कॅम्पस बाहेरील व्यक्तीला पाठवल्याचं समोर आलं आहे। तर आरोपी विद्यार्थिनीचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे। वसतिगृहातून तिला काढून टाकलेलं आहे आणि विद्यार्थिनी आर्या गिरीश काळे तसंच विनी सुराणा या दोघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पाठवल्याची माहिती समोर आली आहे। तर पुणे इथल्या COEP टेक युनिव्हर्सिटीमधील शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्याच रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि युनिव्हर्सिटी कॅम्पस बाहेरील व्यक्तीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने समिती स्थापन केली आणि एका विद्यार्थिनीला वसतिगृहातून जिने हे फोटो काढलेले होते आपल्या रूममेटचे तिला वसतिगृहातून काढून टाकलेलं आहे। तिचं निलंबन केलंय आणि तात्पुरतं निलंबन केल्याची माहिती समोर येते आहे। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। हॉस्टेलमध्ये जिथं सगळ्या विद्यार्थिनी राहतात त्या ठिकाणी एका रूममेटनेच आपल्या दुसऱ्या रूममेटचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? खूपच धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागेल, कारण पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये हे जे कॉलेज आहे COEP, या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणारी आर्या, तिचा मित्र असलेला विनीत सुराणा याला ही सगळे फोटो जे आहेत ती पाठवलेली आहे। खरं तर विनीत हा हिंजवडीतील एका IT कंपनीमध्ये कामाला आहे आणि आर्या ही COEP मध्ये शिक्षण घेत आहे। खरं तर आर्या हिनं तिच्या रूममध्ये राहणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनीचे अर्ध कपडे जे घातलेले जे फोटो आहेत ते तिच्या मित्राला पाठवले। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि हा प्रकार जो आहे तिथल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनीनं सर्वप्रथम हॉस्टेल प्रशासनाकडे याची तक्रार दाखल केली। त्यानंतर आता यामध्ये पोलिसांमध्ये 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खूपच विद्येच्या माहेरघर म्हणून आपण पुण्याला ओळखतो आणि या पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं जे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो विद्यार्थ्यांनीच काढून तिच्या मित्राला पाठवण्याची जी धक्कादायक जी घटना आहे ती समोर आलेली आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।